श्री हरिविजय कथासार अध्याय 2. श्री विष्णूंचा अवतार, वासुदेव देवकी यांचा विवाह आणि कंसाचे कौर्य. श्रोते, याविषयीची सविस्तर माहिती आपण या अध्यायात पाहणार आहोत. अध्यायाला सुरुवात करूयात. ऋषी इंद्र आदिदेव यांना आपल्या बरोबर घेऊन ब्रह्मदेव क्षीरसागराच्या तीरी आले. सर्वांनी हात जोडून भगवान शेषशायी आदिनारायणाचा जय जयकार केला. आदिनारायणास प्रार्थना केली की हे आदिनारायणा, तुमच्या चरण कमली आमची अनंत प्रणाम. हे दीनरक्षका, पृथ्वीवर दैत्यांनी मोठा अनर्थ चालवला आहे. जरासंधाने तर धर्मवान राजांना धरून आपल्या बंदिशाळेत ठेवले आहे. हे अनंत ब्रह्मांड नायका, कमलनयना, कमलशयना, कमलवदना, कमलनाभा, कमलछत्रा, कमलाधरा, कमलप्रिया, विश्वकारणा, विश्वव्यापका, विश्वजीवना, प्रसन्न हो, पृथ्वीचे रक्षण कर. त्या अथांग सागरात आदिनारायण प्रकट होऊ लागले. मायातीत शुद्ध चैतन्य स्वरूप वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह चमकत होते. कौस्तुभमणी विराजत होता. मोत्यांच्या माळा व वैजयंती माळा रुळत होत्या. मकराकार कुंडले कानात तळपत होती. सरळ नासिका, विशाल नेत्र, धनुष्यासारख्या भुवया, ब्रह्मांडातील सौंदर्य येथे उमलून आले होते. शंख चक्र गदा पद्मचारी हातात शोभत होते. मनगटात सुवर्ण कंकणे होती. अंगुलीत मुद्रिका चमचम करीत होत्या. नाभिस्थानी दिव्य कमलाची नलिका होती. त्या कमळात चतुर्भुज ब्रह्मा होता. श्री विष्णूंच्या कटीस दिव्य मेखला होत्या. हजारो विजा चमकाव्यात असा तेजस्वी पितांबर नीलतनुवर शोभत होता. सर्वत्र सुवास पसरलेला होता. मुखावर मस्त स्मित झळकत होते. सारा परिसर प्रसन्नतेने भारून गेला होता. आदिनारायण बोलू लागले, देवांनो, भिवू नका. मी यादव कुळात अवतार घेऊन दुष्टांचा संहार करील. यादव म्हणून तुम्ही जन्म घ्यावा. उपदेवतांनी गोपाळ म्हणून यावे. ऋषींनी वासरे व्हावे. यम, वायू, इंद्र व अश्विनी कुमार यांनी पांडव व्हावे. बृहस्पतीने द्रोण व्हावे. पार्वतीने द्रौपदी व्हावे. लक्ष्मीने भीमकी व्हावे. बळीभद्रशेषाने संकर्षण व्हावे. वसुदेव देवकीचा पुत्र म्हणून मी अवतार घेईल. ज्याने 3 जन्म तप केले आहे त्याचे तप मी सफल करील. हे ऐकून देवांना फार आनंद झाला. श्रोते, इथे एक गोष्ट आपल्याला मी सांगू इच्छितो की कोण कोण अवतार कशा प्रकारे घेणार आहेत. तर यम, वायू, इंद्र व अश्विनी कुमार यांनी पांडव व्हायचे आहे. बृहस्पतीने द्रोण व्हायचे आहे आणि पार्वतीने द्रौपदी व्हायची आहे. लक्षात घ्या, पार्वती ही द्रौपदी जी आहे ही पार्वतीचाच अवतार आहे. सर्वांनी श्री विष्णूंचा जय जयकार केला व त्यांना साष्टांग नमस्कार घातला. देव, ऋषी, देवता, पंच भूताधिपती यांनी विविध रूपांनी जन्म घेण्याचे ठरवले. पृथ्वी देवता आपल्या मूळ रूपास गेली. गोकुळात शूरसेन यादवास वसुदेव नावाचा मुलगा झाला. त्या मुलाचा पुत्र म्हणून विष्णू अवतार घेणार या आनंदाने देवांनी दुदुंबी वाजवली. त्यामुळे वसुदेवाचे आनक दुदुंबी असे नाव प्रसिद्ध झाले. ते मोठे झाल्यावर त्यांचा विवाह मथुरेचा राजा उग्रसेन याची लावण्यवती कन्या देवकी हिच्याबरोबर ठरला. मोठ्या तयारीने वसुदेवास विवाहासाठी मथुरेस आणले. उग्रसेनचा पुत्र व देवकीचा बंधू कंस हा मोठा दुष्ट व राक्षसी प्रवृत्तीचा होता. तो आपल्या आई वडिलांचा द्वेष करीत असे. वडिलांना बाजूस सारून तो स्वतः मथुरेचे राज्य करू लागला. त्याच्या पापी कर्मामुळे तो स्वतः मथुरेचे राज्य करू लागला होता. त्याच्या पापी कर्मामुळे मथुरेत अधर्म वाढला होता. तो यादवांचा छळ करीत होता. दुर्जन दैत्यांची त्याने मंत्री म्हणून नेमणूक केली. मुष्टिक, चाणूर, प्रलंब, अरिष्ट, व्योम, श्वर इत्यादी राक्षसांना त्याने मानाचे स्थान दिले होते. उग्रसेनने देवकीचे लग्न मोठ्या थाटामाटाने करून दिले. कंसाने मोठ्या दिमाखाने वरात काढली. वधूवरांना एका सुरेख रथात बसून तो त्या रथावर सारथी झाला. त्यावेळी सगळीकडे मंगलवाद्य वाजत होती. दिव्यांचा लखलखाट पसरला होता. मागे अनेक रथ व पालख्या चालल्या होत्या. सर्वजण आनंदात मग्न होते. इतक्यात आकस्मिक आकाशवाणी झाली की हे दुर्दैवी कंसा, फार उन्मत्त तू झाला आहेस. तू धर्माचा त्याग केला आहेस. तुझ्या बहिणीची वरात इतक्या दिमाखात नेत आहेस. त्या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करील. ही आकाशवाणी ऐकताच कंसाने सर्व समारंभ तेथेच थांबवला. देवकीला पुत्र होण्याच्या आधी तिला मारून टाकावे म्हणून तो रथातून खाली उतरला.
त्याने देवकीला रथाखाली ओढले आणि तिला मारण्यासाठी तलवार उचलली. देवकी कंसाची विनवणी करू लागली, कंसा, मी तुझी लाडकी बहीण ना, तू माझा भाऊ आहेस, तू माझा वध का करतोस, माझ्यावर दया कर, असे म्हणून ती कंसाच्या पाया पडली. परंतु कंसाला दया येईना. उग्रसेनला फार खेद झाला. तो कंसाला समजावू लागला. तेवढ्यात वसुदेव पुढे आला आणि कंसाचा तलवारी हात वरच्या वर धरला. त्याने कंसाला श्रीहत्येचे पातक किती महाभयंकर असते ते सांगितले. परंतु कंस म्हणाला, हिचे 8वे अपत्य मला मारणार आहे. मी आत्ताच हिला मारून टाकतो. मुले व्हावयास नको आणि त्यामुळे माझा घात होणार नाही. वसुदेव समजावू लागला, कंसा, दया कर, माझी स्त्री मला दे. हिला जे पुत्र होतील ते मी तुला देईल. तू हिचा प्राण घेऊ नकोस. हे बोलणे ऐकताच कंसाचा राग कमी झाला. त्याने सांगितले, तुला जे अपत्य होईल ते माझ्या स्वाधीन कर, नाहीतर पुन्हा तुलाही मारील. कंसाने आपल्या दैत्याला जवळ बोलावले व ताबडतोब वसुदेव देवकीला बेड्या घालण्याची आज्ञा केली. कंसाच्या आदेशाप्रमाणे दैत्यांनी वसुदेव देवकीला बेड्या घातल्या. कंसाने आवेशाने सांगितले की या दोघांना कडेकोट बंदिवासात ठेवा. यांना संतानाची प्राप्ती झाली की ताबडतोब मला कळवा. एका क्षणात मी त्या बालकाला ठार करील. दैत्य देवकी व वसुदेवास घेऊन जाण्यास बंदीशाळेत गेले. त्यांच्या पायातही बेड्या घातल्या. कोणत्याही परिस्थितीत त्यांना बाहेर जाता येऊ नये अशी खबरदारी घेतली. अनेक दैत्यांचा पहारा करीत ते उभे केले. अशा प्रकारे निघालेल्या वरातीच्या समारंभाचा शेवट चमत्कारिक पद्धतीने झाला. वसुदेव देवकीने आपल्या दैवाला दोष दिला व आपले दुःख ते समर्थपणे भोगण्यास तयार झाले. ईश्वराच्या इच्छेप्रमाणे घडेल अशी जबरदस्त श्रद्धा ठेवून त्यांनी ईश्वराच्या नामस्मरणास सुरुवात केली. त्यामुळे मन अधिक प्रसन्न व पवित्र होऊ लागले. काही काळ निघून गेला. देवकी गर्भवती झाली. तिला सुंदर पुत्र झाला. दोघांनाही आनंद झाला. परंतु कंसाचा विचार मनात येऊन ते दोघेही दुःखी कष्टी झाले. वसुदेवांनी बालकाला जवळ घेतले आणि ते त्यांना म्हणाले की तू कशाला जन्माला आलास? तुझे मरण जन्मापूर्वीच निश्चित झाले आहे. आम्ही आधीच दुःखी आहोत व तुझ्या मृत्यूने दुःख आणखीनच वाढणार आहे. देवकीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वसुदेव देवकीला म्हणाला, कंसाला दिलेल्या वचनाप्रमाणे ह्याला कंसाच्या स्वाधीन केले पाहिजे. देवकीने पतीची आज्ञा मानून बाळास पतीच्या स्वाधीन केले. दैत्य वसुदेव व बाळाला घेऊन कंसाकडे गेला. त्यांनी बाळास कंसाच्या समोर ठेवले. ते सुंदर बालक पाहून कंसाचे मन मोहित झाले. वसुदेवाचे धैर्य व वचन पालन पाहून कंसाच्या मनात दया उत्पन्न झाली. कंसाने क्षणभर विचार केला, या पहिल्या पुत्रास मारून काय उपयोग? आपला खरा शत्रू 8वा पुत्र आहे. कंसाने बालकास उचलून घेतले आणि वसुदेवाच्या हातात दिले व सांगितले की याला परत न्या. याचा काही अपराध नाही. 8वा मुलगा माझा खरा शत्रू आहे. त्याने जन्म घेतला की ताबडतोब मला आणून द्या. त्याचा स्वहस्ते मी वध करील. वसुदेवाला अत्यंत आश्चर्य वाटले. बाळाचा जीव वाचल्यामुळे त्याला आनंद झाला. दैत्य वसुदेवास घेऊन बंदीशाळेत आले. देवकी खाली मान घालून अश्रू ढाळीत होती. बाळाचा आवाज ऐकून तिने वर पाहिले. तो वसुदेव बाळाला घेऊन उभे होते. घडलेली हकीकत वसुदेवांनी देवकीस सांगितली. देवकीच्या डोळ्यातून आनंद अश्रू ओघळू लागले. नारायण नारायण म्हणत नारदाची स्वारी कंसांकडे आली. कंसांनी त्याचे आदरातिथ्य करून त्यांची पूजा केली. कंसाने घडलेली सर्व हकीकत नारदास सांगितली. पहिल्या मुलास परत पाठवल्याचा वृत्तांत सांगितला तेव्हा नारदाने नारायण नारायण म्हणून हात जोडले व ते म्हणाले की कंसा, तुझे मन असे मोहित कसे झाले? तू या मुलाला सोडून दिलेस, पण तुझा शत्रू कोण हे तुला कसे कळणार? 8पासून उलटे मोजले तर हा पहिलाच 8वा येतो व तोच तुझा शत्रू असण्याची शक्यता आहे. याप्रमाणे देवकीची सर्वच मुले तुझे शत्रू होऊ शकतात. म्हणून एकंदर सर्व बालकांना ठार कर. त्याशिवाय तुझ्या मनातील भीती जाणार नाही. नारदांचे भाषण ऐकून कंसाचा अहंकार जागृत झाला. तो म्हणाला, आत्ता मी जागा झालो. मी वसुदेवांची सर्व मुले मारणार. कंसाचे उद्गार ऐकून नारद मनात हसले. आपले काम पूर्ण झाल्याचे तेच त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. कंसाच्या हातून बालहत्येचे मोठे पातक घडेल व त्या योगे भगवंत देवकीच्या उदरी लवकरच जन्म घेतील. नारायण नारायण म्हणत नारद निघून गेले. नारद निघून जाताच कंसाचा राग अनावर झाला. त्याने बंदीशाळेत प्रवेश केला. कंसाचा रुद्रावतार पाहून वासुदेव व देवकी भयभीत झाले. त्यांनी देवकीच्या हातातील बाळ आपल्या हातात घेतले व ते म्हणाले की अरे दुष्टा, मी तुला पहिलाच समजून सोडून दिले, परंतु उलट याकडून मोजले तर 8वाच होतोस. तू मला मारण्यासाठी जन्म घेतलास का? असे म्हणून त्यांनी त्या बालकाच्या पायास धरून गरगर फिरवले. मृत्यूसाठी तयार करून ठेवलेल्या शिळेवर आपटले. मुलगा गतप्राण झालेला पाहून वसुदेव देवकी
बेशुद्ध पडले आणि कंस अभिमानाने राजवाड्यात परत आला. कंसाने अशा प्रकारे देवकीचे 6 पुत्र ठार मारले. आपल्यावर संकट आले तर आपले रक्षण व्हावे म्हणून कंसाने प्रबल दैत्यांचा संग्रह केला. त्याने दैत्यांना मोठमोठ्या हुद्द्यावर नेमले. हे दैत्य काही ब्राह्मण, ऋषी इत्यादिकांना पीडा करीत होते. कंसाकडून बालहत्या व अनेक प्रकारची महान पातके होत आहेत हे पाहून देव, ऋषी यांना फार आनंद झाला. आता भगवान लवकरच अवतार धारण करतील अशी त्यांची खात्री झाली. त्यामुळे ते सर्वजण आनंदी झाले. ज्या ज्या वेळी धर्म निर्माण होतो त्या त्यावेळी दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. अशा प्रकारे भगवंताचे अनेक अवतार झाले आहेत. मथुरेत कंसाने अधर्म वाढविण्यास सुरुवात केली. सात्विक आचरणाचा विचारही त्याच्या मनात निर्माण होत नव्हता. सदैव तामस आचरण तो करीत होता. वाईटाचेच नेहमी चिंतन करीत असल्यामुळे त्याच्या हातून महान पापे घडली. त्याने राज्यामध्ये तामसी प्रवृत्तीचे लोक नेमले होते. त्यामुळे त्याचे पाप सांगण्यास कोणीच नव्हते. सर्व कारभार अविचारानेच चालला होता. त्याची चूक दाखवून देण्यास कोणी तयार नव्हते. त्याच्या विरुद्ध थोडेही गेले तरी तो शिरच्छेद करीत असे. त्यामुळे त्याच्यासमोर कोणी बोलायला तयार नव्हते. अधर्म दिसत असूनही धर्माचे नाव कोणी काढत नव्हते. कंसाविरुद्ध व त्याच्या राज्याविरुद्ध कोणीही काही बोलत नव्हते. त्यांच्यामुळे आपले वागणे बरोबर आहे असे समजून त्या सर्वांचा अभिमान वाढत होता. त्या अभिमानामुळे कंसाचे पाप वाढतच चालले होते. अधर्माला धर्म समजून तो वागत होता. म्हणून धर्माची गुढी उभारण्यासाठी भगवंतांनी अवतार घेण्याचे निश्चित केले. अशा प्रकारे श्रोते हो, श्री हरिविजय ग्रंथातील अध्याय 2 आपण पाहिला आहे. अतिशय सुंदर असा अध्याय होता. यामधून आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती भेटलेली आहे. आणि पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत कृष्ण आणि बलराम यांचा जन्माविषयीची सविस्तर कथा. तर श्रोते, व्हिडिओ थांबवण्यापूर्वी आपल्याला हात जोडून विनंती आहे की व्हिडिओंना या जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या हिंदू धर्माचा प्रचार करायला मागे सरू नका. जास्तीत जास्त लोकांना भगवान विष्णूंच्या या 8व्या अवताराची, भगवान श्रीकृष्णांची जीवनकथा माहीत होईल जर आपण हे व्हिडिओ शेअर केले तर. तसेच व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला देखील एक थकवा येणार नाही वाचन करण्याचा आणि एक उत्सुकता निर्माण होईल की आपल्यावर श्रोते आपले जे आहेत ते मन लावून ऐकत आहेत. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.